ओके, इथे लक्ष द्या. आता आपण लास्ट लेक्चरला डिस्कस करत होतो प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हॅलाइड्स. प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हॅलाइड मधलं कोणतं पॉईंट बघितलंय तर प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किल हॅलाइड्स मधला पहिला पॉईंट बघितलाय प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्केन. अल्किल हॅलाइड कशापासून प्रिपेअर करायचे, अल्केन पासून. आणि दुसरं कोणतं बघितलंय तर प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्किन्स, सिमेट्रिकल असू देत किंवा अनसिमेट्रिकल असू देत तर अल्किन्स. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघत आता लास्ट लेक्चरला आपण पॉईंट स्टार्ट केलेला की प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. अल्किल हॅलाइड्स कोणापासून फॉर्म करायचे, अल्कोहोल पासून. पण अल्कोहोल हा काय झाला, सबस्ट्रेट झाला, म्हणजे ज्यावर रिॲक्शन घडणार आहे. आणि त्यावर अल्कोहोल्स बरोबर खूप सारे आपण टाइप्स ऑफ रिएजंट्स वापरू शकतो आणि काय ऑब्टेन करू शकतो तर अल्किल हॅलाइड ऑब्टेन करू शकतो. त्यात सगळ्यात पहिला आपण काय म्हटलं, हायड्रोजन हॅलाइड आहे. सगळ्यात पहिला आपण काय म्हटलं, हायड्रोजन हॅलाइड. म्हणजे एक आपण बेसिक रिॲक्शन बघितलेली का फ्रॉम अल्कोहोल्स using hydrogen halide, from alcohols using हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड म्हणजे कोण तर HX. मग इथं आपण ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ही डिस्कस केली. हा थर्ड मेथड आहे. त्यातलं फर्स्ट ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी मध्ये HI इज मोर रिॲक्टिव्ह. HI सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असतो. त्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह कोण असतो, HBr. त्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह कोण असतो तर HCl. HI is more reactive than HBr and HBr is more reactive than what, HCl. ही ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर ना प्रायमरी अल्कोहोल्स हे कमी रिॲक्टिव्ह असतात ॲज कम्पेअर्ड टू सेकंडरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल्स कमी रिॲक्टिव्ह असतात ॲज कम्पेअर्ड टू टर्शरी अल्कोहोल. म्हणजे टर्शरी अल्कोहोल सगळ्यात जास्त काय आहे, रिॲक्टिव्ह आहे. स्टँडर्ड रिॲक्शन आपण काय बघितलेली, R-OH म्हणजे अल्कोहोल, प्रायमरी असू दे सेकंडरी असू दे टर्शरी असू दे, हायड्रोजन हॅलाइड बरोबर रिॲक्ट केलं. कोणाबरोबर रिॲक्ट केलं, हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HX अंडर सुटेबल कंडिशन्स. कारण सगळ्यांची रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी असल्यामुळे कंडिशन्स पण काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणून SC लिहिलं. SC म्हणजे काय, सुटेबल कंडिशन. हा पार्शियल मायनस असतो, हा पार्शियल प्लस असतो. हा ऑक्सिजन पार्शियल मायनस असतो आणि अल्किल ग्रुप मधला जो कार्बन असतो, तो पार्शियल काय असतो, प्लस असतो. म्हणजे रिप्लेसमेंट काय होते, OH च्या जागी काय जातो, X आणि X च्या जागी काय येतं, OH. मग OH च्या जागी X आणि X च्या जागी OH येत असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, R-X प्लस H-OH. म्हणजे काय मिळालं आपल्याला इथं, हा अल्किल हॅलाइड आणि हा काय मिळाला तर अल्कोहोल. अल्किल हॅलाइड आणि काय मिळाला तर अल्किल हॅलाइड आणि काय मिळाला तर काय मिळाला, वॉटर. आणि हा आपला रिॲक्टंट काय होता तर अल्कोहोल होता. ही बघितलेली होती काल रिॲक्शन. नेक्स्ट आपण बघत होतो ह्यामध्ये सी मधला फर्स्ट पॉईंट बघूया, ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑन अल्कोहोल. ऍक्शन ऑफ काय बघायचं आहे आता, कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑन काय बघायचं आहे तर अल्कोहोल. जेव्हा ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑन अल्कोहोल म्हणतो तर एक लक्षात घ्या की HCl ची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात कमी आहे, होय की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलची पण रिॲक्टिव्हिटी काय आहे, वेगळ्या आहे. त्यामुळे प्रायमरी अल्कोहोल्स विथ HCl, सेकंडरी अल्कोहोल्स विथ HCl आणि टर्शरी अल्कोहोल्स विथ HCl स्लाइटली काय म्हणतात, प्रॉपर्टीज काय होतात, रिक्वायर्ड कंडिशन्स काय होत असतात तर चेंज होत असतात. मग सगळ्यात पहिला आपण काय म्हटलं, ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑन अल्कोहोल वरती. सगळ्यात पहिला इकडे लक्ष द्या की जेव्हा कधीही कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 घेतो, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 घेतो, त्याला कसला रिएजंट म्हणतो आपण, लुकास रिएजंट म्हणतो.
कसला रिएजंट म्हणतो आपण त्याला, लुकास रिएजंट म्हणतो. आणि जेव्हा कधी कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रेट ZnCl2 रिॲक्शन होते त्या प्रोसेसला आपण कोणती प्रोसेस म्हणतो तर ग्रूव्स प्रोसेस म्हणतो. इकडे लक्ष द्या की इथं लिहिते प्रायमरी अल्कोहोल्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड सेकंडरी आर लेस रिएक्टिव्ह दॅन टर्शरी. नेक्स्ट HCl is less reactive than HBr and HBr is less reactive than HF. इथं लक्षात घ्या की HCl ची पण रिॲक्टिव्हिटी कमी आहे आणि प्रायमरी अल्कोहोलची पण रिॲक्टिव्हिटी कमी आहे. त्यामुळे आपण तिथं हा जो मिक्सचर घेतो ह्या मिक्सचरमध्ये अनहायड्रस ZnCl2 घेतो तो कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतो. काय म्हणून ऍक्ट होतो? कॅटलिस्ट. काल हे रिॲक्शन्स डिस्कस केलेले आहेत. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे कोण असतो? RC. इथंही H, इथंही H आणि इथं काय येणार आहे? OH. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे प्रायमरी अल्कोहोल प्लस इथं काय घेते HCl. पण हा HCl कसा असणार आहे तर कॉन्सन्ट्रेटेड. हा HCl कसा असणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. आता ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? कॅटलिस्ट. कोण कॅटलिस्ट आहे? अनहायड्रस ZnCl2. आणि हा प्रायमरी अल्कोहोल आहे त्याची रिॲक्टिव्हिटी कम आहे. कॉन्सन्ट्रेटेड HCl जरी असलं त्याची रिॲक्टिव्हिटी काय असते? कमी असते. त्यामुळे तिथं कॅटलिस्ट आणि ह्या मिक्सचरला काय करतो? हीट करतो टू स्पीड अप द रिॲक्शन. मग इथं काय होणार आहे? OH च्या जागी Cl जाणार म्हणजे Cl च्या जागी काय येणार आहे? OH. म्हणजे त्याला काय येणार आहे? R-CH. H इथं काय येणार आहे? Cl प्लस H डॅश काय येणार आहे? OH. म्हणजे हा काय झाला? प्रायमरी अल्किल क्लोराइड. काय फॉर्म झाला हा? प्रायमरी अल्किल क्लोराइड. आता प्रायमरी अल्किल क्लोराइडचं एक्झाम्पल बघूया. सगळ्यात पहिला घेते CH3CH2OH. CH3CH2OH म्हणजे कोण आहे? इथिल अल्कोहोल आहे. हा इथिल अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल का कन्सिडर केला जातो तर ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती जण जॉईन आहे? 2 हायड्रोजन काय आहे? जॉईन आहे. प्लस HCl कसा घ्यायचा तर कॉन्सन्ट्रेटेड HCl घ्यायचा. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॅटलिस्ट अनहायड्रस ZnCl2 कॅटलिस्ट घ्यायचा आणि त्याला काय करायचं? हीट करायचं. मग OH च्या जागी काय येणार आहे? Cl. Cl च्या जागी काय येणार आहे? OH. म्हणजे इथं काय येणार आहे? CH3CH2Cl प्लस H-OH. म्हणजे हा काय असणार आहे तर इथिल क्लोराइड. हा कोणता क्लोराइड मिळणार आहे तर इथिल क्लोराइड. आपल्याला इथं कोणता क्लोराइड मिळेल? इथिल क्लोराइड मिळेल. इथिल अल्कोहोल विथ HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 गिव्स इथिल क्लोराइड. काय देणार आहे? इथिल क्लोराइड. काय देणार? इथिल क्लोराइड. काय झालं? सबस्टिट्यूशन झालं ना. OH च्या जागी Cl आणि Cl च्या जागी काय आला तर OH आला. OH च्या जागी Cl आला आणि Cl च्या जागी काय आला तर OH आला. बाकी काय झालं का? नाही. बाकी काय झालं का? नाही. सो इथे लक्ष द्या. आता हा एक इथिल अल्कोहोल एक एक्झाम्पल घेतला आणि एक एक्झाम्पल घेते एन प्रोपिल अल्कोहोल घेते किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल घेते. इथिल अल्कोहोल नंतर हा घेते CH3CH2 डॅश काय घेते? OH प्लस त्याला कोणाबरोबर रिॲक्ट करते? HCl. पण हा HCl कसा आहे? कॉन्सन्ट्रेटेड. पण हा अल्कोहोल कसा आहे? प्रायमरी. कारण ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन काय आहे? जॉईन आहे. आणि ह्याचं रिॲक्शन होताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? अनहायड्रस ZnCl2. मग त्याला काय करावं लागणार आहे? हीट. अनहायड्रस ZnCl2 ला काय करावं लागणार आहे? हीट करावं लागणार आहे. मग हीट केल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? CH3CH2Cl. कारण OH च्या जागी Cl जाणार, Cl च्या जागी OH येणार. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. मग इथं आपल्याला काय होता? हा एन प्रोपिल अल्कोहोल. कोणता अल्कोहोल होता? एन प्रोपिल अल्कोहोल होता. ह्या एन प्रोपिल अल्कोहोलनं काय दिलं तर एन प्रोपिल क्लोराइड. एन प्रोपिल क्लोराइड. याचं बाय प्रोडक्ट काय असणार आहे? H-OH. म्हणजे काय असणार आहे? वॉटर. H-OH म्हणजे काय असणार आहे? वॉटर. ठीक आहे. हा प्रायमरी अल्कोहोल साठी झाला. आता सेकंडरी अल्कोहोल साठी बघूया. कशासाठी बघूया?
सेकंडरी अल्कोहोलसाठी बघूया. सेकंडरी अल्कोहोलसाठी तर लक्षात की सेकंडरी अल्कोहोल आपण लिहिताना कसं लिहितो, हा कार्बन आहे, ह्या कार्बनला कोणता ग्रुप आहे, OH ग्रुप जॉईन आहे. ह्या कार्बनला अल्किल ग्रुप 2 असणार आहेत आणि एक काय असणार आहे, हायड्रोजन. म्हणजे हा कोण असणार आहे, सेकंडरी अल्कोहोल असणार. कोणता अल्कोहोल आहे हा, सेकंडरी. कारण ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत, 2. म्हणजे इथं काय असणार आहे, सेकंडरी अल्कोहोल. काय असणार आहे इथं, सेकंडरी अल्कोहोल. आता हा सेकंडरी अल्कोहोल, आता इथे लक्ष द्या, सेकंडरी अल्कोहोलची कंडिशन काय होती, कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतो आपण. ओके फाईन, कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतो. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. अनहायड्रस ZnCl2, पण त्याला हीट करायला लागत नाही. ह्या रिएक्शनला काय करायला लागत नाही, हीट करायला लागत नाही. हीट करायला का लागत नाही, कारण प्रायमरी अल्कोहोल पेक्षा सेकंडरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी काय आहे, जास्त आहे. त्यामुळे जेवढे हार्श कंडिशन्स तुम्ही प्रायमरी अल्कोहोलसाठी वापरता तेवढे हार्श कंडिशन सेकंडरी अल्कोहोलसाठी लागणार नाही. इथे सबस्टिट्यूशन होणार आहे, OH च्या जागी काय जाणार आहे, Cl, Cl च्या जागी काय येणार आहे, OH. मग इथं काय मिळणार आहे आपल्याला, RCr, इथं H, इथं काय येणार आहे, Cl प्लस H डॅश काय असणार आहे, OH. मग हा कोण असणार आहे, सेकंडरी अल्किल. हा काय असणार आहे, सेकंडरी अल्किल क्लोराइड. सेकंडरी अल्किल काय असणार आहे, तर क्लोराइड. काय असणार आहे, सेकंडरी अल्किल क्लोराइड. याचे एक्झाम्पल बघा. हा सेम एन प्रोपेलचं काय घेते, हा प्रायमरी कार्बन होता, मग हा कार्बन कसला आहे, सेकंडरी आहे का, मग इथं असं घेते CH3 CH3, इथं काय लिहिते, OH. म्हणजे ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत, 2. आणि ह्याचं नाव काय लिहितो आपण, आयसोप्रोपिल अल्कोहोल. ह्याला आयसोप्रोपिल अल्कोहोलला सेकंडरी अल्कोहोलही म्हणू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. प्लस HCl, रिप्लेसमेंट काय होणार आहे, OH च्या जागी काय जाणार आहे, Cl, आणि Cl च्या जागी काय येणार आहे, OH. सबस्टिट्यूशन आहे, काय आहे, सबस्टिट्यूशन आहे. आणि HCl कसा आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. रिएक्शन कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होते, अनहायड्रस ZnCl2. पण रिएक्शन अनहायड्रस ZnCl2 बरोबर होते पण रूम टेम्परेचरला होते, कारण प्रायमरी अल्कोहोल पेक्षा सेकंडरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. सेकंडरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे त्याला हीट करायला लागत नाही. काय करायला लागत नाही, हीट करायला लागत नाही. म्हणजे इथं काय येणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इथं काय येणार आहे, Cl प्लस H डॅश काय येणार आहे, OH. म्हणजे इथं काय येणार आहे, आयसो प्रोपिल क्लोराइड. काय येणार आहे याचं नाव, आयसोप्रोपिल क्लोराइड. अल्कोहोल OH ग्रुप होता म्हणून, आणि क्लोराइड का तर Cl ग्रुप आहे म्हणून. हा काय झाला, सेकंडरी अल्कोहोलचा काय झाला एक्झाम्पल. आणि एक एक्झाम्पल घेते सेकंडरी अल्कोहोलचा, ब्युटिल घेते, ब्युटेन घेते. ब्युटेनची स्टेट चेन जर लिहिली, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. ऍक्च्युली हा ब्युटिल ग्रुप आहे. ह्या ब्युटिल ग्रुपला काय लावायचा, OH लावायचा. म्हणजे इथे काय येणार आहे, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. काय येणार आहे, हा सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. ह्या सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल बरोबर कोणाला ट्रीट करायचं, HCl. कसला HCl, तर कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके. आणि रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, अनहायड्रस ZnCl2 ला हीट करायचं. कशा टेम्परेचरला, तर रूम टेम्परेचरला. अनहायड्रस ZnCl2 ला काय करायचं, हीट करायचं ॲट रूम टेम्परेचर. कारण हा सेकंडरी ब्युटिल का आहे, तर ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत, 2. किती जॉईन आहेत, 2 जॉईन आहेत. म्हणजे इथं जर रिप्लेसमेंट म्हटली, OH च्या जागी Cl आणि Cl च्या जागी OH, तर इथं काय येणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, इथं Cl प्लस H डॅश काय येणार आहे, OH. म्हणजे हा कोण असणार आहे, सेकंडरी ब्युटिल क्लोराइड. कोण असणार आहे, हा सेकंडरी ब्युटिल काय असणार आहे, क्लोराइड. हा आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे, हा सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आहे. सेकंड आयसोप्रोपिल अल्कोहोल HCl कॉन्सन्ट्रेटेड अनहायड्रस ZnCl2 च्या प्रेझेन्स मध्ये ॲट रूम टेम्परेचर रिॲक्ट करते. देताना काय देते,
आयसोप्रोपिल क्लोराईड येते. ठीक आहे. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल त्याला कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर रिॲक्ट केलं तर OH च्या जागी Cl येते आणि Cl च्या जागी काय येते OH, म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळणार आहे सेकंडरी ब्युटिल क्लोराईड. काय मिळणार आहे सेकंडरी ब्युटिल क्लोराईड. काय झालं सबस्टिट्यूशन झालं कसं OH च्या जागी Cl आला आणि Cl च्या जागी काय आला तर OH. सबस्टिट्यूशन आहे. C-OH हा जो बॉन्ड आहे ना हा बॉन्ड काय होतो ब्रेक आणि नवीन बॉन्ड कोणता तर क्लोरीनचा काय होतो फॉर्म. C-OH जुना बॉन्ड काय होतो ब्रेक, नवीन बॉन्ड काय होतो फॉर्म. हा हे झालं प्रायमरी अल्कोहोल्स. हे झाले सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल मध्ये काय म्हटलं इथे लक्षात, सेकंडरी अल्कोहोल मध्ये काय म्हटलं की रूम टेम्परेचरला रिॲक्शन घडते, कॅटलिस्टची गरज आहे, अनहायड्रस ZnCl2 ची गरज आहे. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलला अनहायड्रस ZnCl2 ची गरज आहे, कॅटलिस्टची गरज आहे. ठीक आहे. पण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी एकदमच कमी आहे त्यामुळे त्याला हीट करावं लागतं. सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जरा प्रायमरी अल्कोहोल पेक्षा जास्त असल्यामुळे त्याला हीट करायला लागत नाही, रिॲक्शन रूम टेम्परेचरला होते. रिॲक्शन कुठे होते रूम टेम्परेचरला होते. चेक करा काय डाऊट आहे का बघा त्यामध्ये. concentrated HCl plus anhydrous ZnCl2. concentrated HCl plus anhydrous ZnCl2 ला आपण काय म्हणतो तर लुकास रिएजंट म्हणतो. आणि जेव्हा कधी आपण अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl चा अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl चा मिक्सचर घेऊन रिॲक्शन काय करतो कॅरी आउट करतो, तर त्या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणतो, त्या प्रोसेसला ग्रूव्स प्रोसेस असं म्हणतो. त्या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणतो, त्या प्रोसेसला ग्रूव्स प्रोसेस असे आपण म्हणतो. बस लक्षात ठेवा. इथे बघा हा प्रायमरी अल्कोहोल झाला, हे प्रायमरी अल्कोहोलचे एक्झाम्पल होते, हे सेकंडरी अल्कोहोलचे. आता टर्शरी अल्कोहोल बघूया. टर्शरी अल्कोहोलला काय C-OH. C-OH इथे एक R येणार आहे, इथे एक R येणार, इथे एक R, म्हणजे हा टर्शरी अल्कोहोल आहे. का टर्शरी अल्कोहोल आहे, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप जॉइन आहेत तर 3 अल्किल ग्रुप जॉइन आहेत. किती अल्किल ग्रुप जॉइन आहेत 3. हा आता मी काय म्हटलं की प्रायमरी आणि सेकंडरी पेक्षा टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय असते तर जास्त असते. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल पेक्षा टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय असते जास्त असते. सिन्स टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे एक लक्षात घ्या की ही रिॲक्शन जेव्हा घडते ती रूम टेम्परेचरला घडते. कशी घडते रूम टेम्परेचरला घडते, त्याला कॅटलिस्टची गरज नाही, कारण टर्शरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह ॲज कंपेअर्ड टू सेकंडरी अँड प्रायमरी अल्कोहोल्स. टर्शरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह ॲज कंपेअर्ड टू सेकंडरी अँड प्रायमरी अल्कोहोल. सो हा बघा टर्शरी अल्कोहोल आहे, हा OH च्या जागी काय येणार आहे Cl, Cl च्या जागी काय येणार OH, म्हणजे इथे काय येणार आहे R सिंगल बॉन्ड R, इथं पण काय येणार R, इथं काय येणार Cl प्लस H-OH, म्हणजे हा काय झाला टर्शरी अल्किल क्लोराईड. हा काय झाला टर्शरी अल्किल क्लोराईड. मग इथं लक्षात हा टर्शरी अल्किल क्लोराईड टर्शरी अल्कोहोल. हा अल्कोहोल कसला आहे टर्शरी अल्कोहोल. काय झालं सबस्टिट्यूशन झाला, OH च्या जागी Cl झाला, Cl च्या जागी OH झाला. फक्त टर्शरी अल्कोहोल आणि HCl चा मिक्सचर घ्यायचा. HCl कसा कॉन्सन्ट्रेटेड, HCl कसा कॉन्सन्ट्रेटेड, त्याचा मिक्सचर घ्यायचा आणि त्याला हीट करायचं. सॉरी हीट नाही करायचा, एक बीकर मध्ये HCl घ्यायचा कॉन्सन्ट्रेटेड आणि टर्शरी अल्कोहोल घ्यायचा, त्याला फक्त शेक करायचं. एजिटेटर न करा किंवा असं फक्त शेक करा, त्यामुळे काय होते आरामात सबस्टिट्यूशन होते, त्याला कॅटलिस्टची गरज लागत नाही, त्याला हीट करायची गरज लागत नाही. इथे एक एक्झाम्पल देते बघा. ह्या कार्बनला OH आहे, ह्याला आणि एक CH3, इथे एक काय जॉईन करते CH3, इथे काय जॉईन करते CH3. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत 3. हा कसला अल्कोहोल आहे टर्शरी, आणि ह्याला काय म्हणतो तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय म्हणतो आपण याला
टर्शरी ब्युटिल अल्कोहोल म्हणतो. ह्याला रिॲक्ट करताना कोणाबरोबर करतो? HCl. कसला HCl असतो तर कॉन्सन्ट्रेटेड HCl असतो. OH च्या जागी जाणार H आणि अरे माफ करू, OH च्या जागी काय जाणार आहे? Cl. इथे लक्ष द्या, OH च्या जागी काय जाणार आहे? Cl आणि Cl च्या जागी काय येणार आहे? OH. कारण हा मायनस आहे आणि हा मायनस आहे. मायनसला मायनस सबस्टिट्यूट करतो. मायनसला मायनस काय करतो? सबस्टिट्यूट करतो. म्हणजे OH च्या जागी काय आला? Cl आणि Cl च्या जागी काय आला? OH. OH च्या जागी काय आला? Cl आणि Cl च्या जागी काय आला? OH. आणि ही रिॲक्शन घडताना कुठे घडते तर रूम टेम्परेचरला. रिॲक्शन घडताना कुठे घडते तर रूम टेम्परेचरला घडते. मग आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? C. हा CH3 आहे तसा राहा, हा CH3 आहे तसा राहा, हा CH3 आहे तसा राहा, इथला Cl, इथं काय येणार आहे? H-OH. म्हणजे हा काय येणार आहे? टर्शरी ब्युटिल क्लोराईड. काय लिहूया? टर्शरी ब्युटिल काय लिहूया तर क्लोराईड. OH च्या जागी काय येणार? Cl. Cl च्या जागी काय आला? OH. ह्याला कोणता क्लोराईड म्हणतो तर टर्शरी ब्युटिल क्लोराईड. काय म्हणतो आपण ह्याला? टर्शरी ब्युटिल क्लोराईड. काय म्हणतो आपण ह्याला? टर्शरी ब्युटिल क्लोराईड. ह्याचा अनेक एक्झाम्पल घेऊ शकतो टर्शरी कार्बनचा. बघा इथे लिहिते टर्शरी ब्युटिलचा. हा कार्बन आहे, ह्याला OH आहे. ही चेन लेंथ फक्त मोठी करते. CH2 आणि इथं काय लिहिते? CH3 लिहिते. ह्या कार्बनला काय लिहिते? CH3. इथं पण काय लिहिते? CH3. हा तर कोणता साला सांगा अल्कोहोल? टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5 6. सॉरी 1 2 3 4 5. 5 आहे. ठीक आहे, 5 कार्बन आहेत. ओके. आणि हा कार्बन कसला आहे? टर्शरी आहे. तर ह्याला टोटल कार्बन 5 आहेत आणि OH आहे, म्हणजे हा कोण असणार आहे तर टर्शरी पेंटिल अल्कोहोल. काय असणार आहे? टर्शरी पेंटिल अल्कोहोल. ह्याला रिॲक्ट करते HCl बरोबर, कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर. आणि रिॲक्शन होताना रूम टेम्परेचरला होणार. रिॲक्शन होताना कुठे होणार आहे? रूम टेम्परेचरला होणार आहे. का रूम टेम्परेचरला होणार? रिॲक्शन होताना रूम टेम्परेचरला होणार. का रूम टेम्परेचरला होणार सांगा? कारण टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी खूप जास्त असते. आणि इथं सबस्टिट्यूशन मायनसला मायनस, OH च्या जागी Cl, Cl च्या जागी OH. मग इथं काय येणार आहे? C, इथं Cl, इथं CH3, इथं CH3, इथं परत CH2, इथं परत CH3. म्हणजे हा कोणाला? टर्शरी पेंटिल क्लोराईड. काय आला? टर्शरी पेंटिल क्लोराईड. टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5. टोटल 5 आहेत. OH लावला, कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर रिॲक्ट केलं तर टर्शरी पेंटिल अल्कोहोल काय येतं तर टर्शरी पेंटिल क्लोराईड. टर्शरी अल्कोहोल आहे हा. हा जो अल्कोहोल आहे कसला अल्कोहोल आहे? टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलला NCl बरोबर रिॲक्ट करताना कॉन्सन्ट्रेटेड काय लागत नाही? HCl बरोबर रिॲक्ट करताना काय लागत नाही? अनहायड्रस ZnCl2 ची गरज नसते. का अनहायड्रस ZnCl2 ची गरज नसते? कारण त्याची रिॲक्टिव्हिटी जी असते ती जास्त असते. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह टर्शरी अल्कोहोल आहे, त्यामुळे त्याला कॅटलिस्टची गरज नाही रिॲक्शन घडवण्यासाठी. ती आपोआप फास्ट होते आणि रूम टेम्परेचरला होते. समजलं का? बघा इथंपर्यंत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल. हा आपण काय बघितलं? ऍक्शन ऑफ HCl बघितलं. काय बघितलं? ऍक्शन ऑफ काय बघितलं तर HCl बघितलं. ओके, आता नेक्स्ट बघा. फ्रॉम अल्कोहोल युजिंग हायड्रोजन हॅलाइड मध्ये आपण काय बघितलं? हायड्रोजन क्लोराईड बघितलं. आता काय बघूया? हायड्रोजन ब्रोमाइड. काय नेक्स्ट बघूया? बी, ऍक्शन ऑफ HBr. ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल. ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल. आता एक लक्ष घ्या की HBr हा अनस्टेबल असतो. HBr हा अनस्टेबल असतो आणि HBr अनस्टेबल असल्यामुळे त्याला इन सितू प्रिपेअर करतो.
इन सितू म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड. इन सितू म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड. HBr is unstable and it is prepared in situ. And it is prepared in situ. In situ. In situ म्हणजे काय? फ्रेशली प्रिपेअर्ड असतो. आता इन सितू किंवा फ्रेशली प्रिपेअर्ड करतो कसं? तर बाय युजिंग anhydrous NaBr and concentrated H2SO. By using what? Anhydrous NaBr and concentrated H2SO4. जर इथं काय होते बघा, ऍक्च्युली इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा कॅटलिस्ट म्हणूनही ऍक्ट होत असतो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा काय म्हणून ऍक्ट होत असतो? कॅटलिस्ट म्हणून. परत आपल्याला काय माहित आहे? प्रायमरी अल्कोहोल्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी and secondary alcohols are less reactive than tertiary. Next, HI is more reactive than HBr and HBr is more reactive than HC. आता एक तर HCl ची रिएक्टिव्हिटी जेवढी आहे त्यापेक्षा जास्त HBr ची रिएक्टिव्हिटी. जेवढी HCl ची रिएक्टिव्हिटी आहे त्यापेक्षा जास्त कोणाची रिएक्टिव्हिटी आहे? तर HBr ची रिएक्टिव्हिटी आहे. मग काय होतं बघा, की ह्या केस मध्ये प्रायमरी अल्कोहोल्सला आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतो फ्रेशली प्रिपेअर्ड HBr साठी. म्हणजे ह्याची रिएक्शन काय असणार आहे बघा, ह्याची रिएक्शन काय असते बघा, NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इथं 2 हायड्रोजन आहेत म्हणजे इथं Na किती घ्यायला पाहिजे? 2, कारण 2 हायड्रोजन तर 2 ब्रोमीन लागणार. हा, NaBr plus concentrated H2SO4 gives what? 2HBr plus Na2SO4. ही रिएक्शनच्या वेळी घेतो आपण. हा अनस्टेबल असतो आणि जेव्हा कधी ही अनस्टेबल काहीतरी वस्तू आपण वापरत असतो त्याला इन सितू म्हणजे फ्रेशली प्रिपेअर केलेलं असतं. मग जे काही फ्रेशली प्रिपेअर्ड आहे ते ॲरोवरती आपण काय करतो? कंपल्सरी लिहितो. मग इथं काय होणार बघा अनस्टेबल HBr साठी? हे बघा, आणि इथं कॉन्सन्ट्रेट हा जो HBr फॉर्म झाला हा कसा असणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे, कारण H2SO4 कसा होता? कॉन्सन्ट्रेटेड होता. परत 2NaBr अनहायड्रस प्लस डायल्यूट H2SO4. कसला H2SO4 वापरला? डायल्यूट H2SO4 वापरला. हा, आणि देताना काय देणार आहे? 2HBr प्लस Na2SO4. हा अनस्टेबलच असणार आहे HBr, पण हा अनस्टेबल HBr कसा असणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे, डायल्यूट असणार आहे, कारण तुम्ही डायल्यूट H2SO4 वापरलाय. काय वापरलाय? डायल्यूट H2SO4. मग हा कॉन्सन्ट्रेटेड HBr कोणासाठी लागतो? प्रायमरी अल्कोहोलला, कारण प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी खूपच कमी असते. त्यामुळे आपण HBr वापरताना कसा वापरतो? कॉन्सन्ट्रेटेड. मग कॉन्सन्ट्रेटेड HBr साठी H2SO4 काय म्हणून वापरायला पाहिजे? कॉन्सन्ट्रेटेड वापरायला पाहिजे. नेक्स्ट बघा, इथं जेव्हा आपण 2NaBr प्लस डायल्यूट H2SO4 फॉर्म केलं तर डायल्यूट HBr फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? डायल्यूट HBr फॉर्म झाला. आणि हा जो डायल्यूट HBr आहे हा कशासाठी वापरतो? तर टर्शरी अँड सेकंडरी अल्कोहोलसाठी. कारण प्रायमरी अल्कोहोलची जरी रिएक्टिव्हिटी कमी असेल तर सेकंडरी अल्कोहोलची प्रायमरी पेक्षा जास्त असते आणि सेकंडरी अल्कोहोल पेक्षा टर्शरी अल्कोहोलची जास्त असते. त्यामुळे त्याला कशाची गरज नाही? कॉन्सन्ट्रेटेड HBr ची गरज नाही. जर इफ बघा, इफ we use concentrated HBr for secondary and tertiary alcohol, they may undergo डिहायड्रेशन. त्याचं काय होऊ शकतो? डिहायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊ शकतो. सो इफ वी यूज कॉन्सन्ट्रेटेड HBr फॉर सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल, दे मे अंडरगो डिहायड्रेशन and form alkene. To avoid this, therefore, for secondary and tertiary alcohol, dilute
डायल्यूट HBr इज युज्ड. कसला HBr यूज करतो? डायल्यूट HBr यूज करतो. कसला HBr यूज करतो? डायल्यूट HBr काय करतो तर यूज करतो. मी काय काय सांगितलं बघा. ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल. आता जसं HCl चं ऍक्शन बघितलं तसं आता आपण कशाचं बघतोय तर ऍक्शन ऑफ HBr ऑन काय बघतोय तर अल्कोहोल. HBr हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे मग त्याला फ्रेशली प्रिपेअर करतो. फ्रेशली प्रिपेअर करतो म्हणजे इन सितू प्रिपेअर करतो. फ्रेशली प्रिपेअरिंग इज अन इन सितू प्रोसेस. सो आता हा जो फ्रेशली प्रिपेअर्ड HBr आहे तो कसा प्रिपेअर करतो तर बाय युजिंग अनहायड्रस NaBr अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके ना. जर आपण NaBr घेतला आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला तर काय होतंय बघा. हा Br मायनस असतो आणि हा Na प्लस असतो. हा H प्लस असतो आणि SO4 काय असतो 2 मायनस. जर 2 मायनस SO4 आहे तर Na किती लागणार 2. जर 2 हायड्रोजन तर Br किती लागणार 2. कारण प्लस बरोबर मायनस जॉईन होतं आणि मायनस बरोबर काय जॉईन होतं तर प्लस जॉईन होतं. मग इथं काय होणार आहे आपण 2 टाइम्स घेणार म्हणजे आपल्याला अनस्टेबल कॉन्सन्ट्रेटेड HBr मिळणार. हा आणि जर मी डायल्यूट H2SO4 घेतला सेम रिएक्शन फक्त अनस्टेबल डायल्यूट HBr मिळणार. अनस्टेबल डायल्यूट HBr यूज करणार. आता इथे काय म्हटले बघा. इफ वी यूज कॉन्सन्ट्रेटेड HBr. जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HBr वापरला सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल साठी त्याचं डिहायड्रेशन होऊ शकतं. म्हणजे ते अल्कोहोल्स जे आहेत त्यांचं डिहायड्रेशन होऊ शकतो. कारण जो काही आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहे ते कॉन्सन्ट्रेटेड कसं फॉर्म करणार आहे H2SO4 पासून फॉर्म करणार आहे. कशापासून फॉर्म करणार आहे H2SO4. पण H2SO4 कसं आहे कॉन्सन्ट्रेटेड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा मोस्टली डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वापरतो. मोस्टली काय म्हणून वापरतो डिहायड्रेटिंग एजंट. मी काय लॉजिक सांगितलं बघा. जर मी कॉन्सन्ट्रेटेड HBr वापरला सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला तर त्या केस मध्ये मी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरणार आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मोस्टली डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काय होत असतो तर यूज होत असतो. प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी एकदम कमी होती म्हणून आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला की तो कॉन्सन्ट्रेटेड HBr देऊ दे आणि त्याची हार्शनेस जास्त होऊ दे आणि बॉन्ड काय होऊ दे ब्रेक होऊ दे. पण सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी तशीही काय आहे जास्त आहे आणि जास्त असल्यामुळे आपण काय करतो तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या जागी डायल्यूट H2SO4 वापरतो आणि डायल्यूट H2SO4 वापरल्यामुळे तुम्हाला HBr कसा मिळतो डायल्यूट मिळतो. मग आता बघूया प्रायमरी अल्कोहोलची रिएक्शन. सो फॉर प्रायमरी अल्कोहोल बघा. प्रायमरी अल्कोहोल काय रिएक्शन काय असणार आहे प्रायमरी अल्कोहोलची काय असणार आहे बघा. R डॅश CH2 डॅश OH हा कसला अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. तर R डॅश CH2 डॅश OH हा प्रायमरी अल्कोहोल का तर ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉइन आहे तर एकच जॉइन आहे. प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळे मी कॉन्सन्ट्रेटेड काय वापरणार आहे HBr. HBr कसा वापरणार आहे कॉन्सन्ट्रेटेड. पहा कॉन्सन्ट्रेटेड HBr अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे इन सितू प्रिपेअर केले. मग जे काही गोष्टी अनस्टेबल असतात आणि इन सितू प्रिपेअर केलेले असतात मग ते कशापासून प्रिपेअर केले हे एरो वरती लिहिणं गरजेचं आहे. मग कशापासून प्रिपेअर केले अनहायड्रस NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मग इथं काय येणार आहे OH च्या जागी Br येणार आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. म्हणजे इथं काय होणार आहे R डॅश CH2 डॅश Br प्लस H डॅश काय येणार आहे OH. म्हणजे इथं काय मिळणार आहे तुम्हाला प्रायमरी अल्किल ब्रोमाइड मिळणार. पण एक लक्षात घ्या इथं तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HBr वापरला त्याचा रिझन एकच आहे की प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी एकदम कमी असते. प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी काय असते एकदम कमी असते. याचं एक एक्झाम्पल इथे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH म्हणजे हा काय असणार आहे तर इथिल अल्कोहोल. कोण असणार आहे हा इथिल अल्कोहोल. आता हा जो इथिल अल्कोहोल आहे हा इथिल अल्कोहोलची रिएक्शन कोणाबरोबर करतो कॉन्सन्ट्रेटेड HBr बरोबर करतो. हा कॉन्सन्ट्रेटेड HBr कसा आहे अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणून त्याला कसं प्रिपेअर केलंय इन सितू प्रिपेअर केलंय. इन सितू प्रिपेअर केलंय म्हणजे कसा प्रिपेअर्ड आहे फ्रेशली प्रिपेअर्ड आहे. म्हणजे तर काय येणार आहे अनहायड्रस NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4.
अनहायड्रस NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता इथं काय येणार आहे, OH च्या जागी Br आणि Br च्या जागी काय येणार, OH. आपल्याला इथं मिळणार काय, CH3 CH2 Br प्लस काय मिळणार H-OH म्हणजे वॉटर. हा काय मिळणार आहे, इथिल ब्रोमाइड. हा काय मिळणार आहे, इथिल ब्रोमाइड. बघा प्रायमरी अल्कोहोल आहे हा. बघा ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे. कोण आहे, इथलं. मग प्रायमरी अल्कोहोल साठी कॉन्सन्ट्रेटेड HBr लागतो. कॉन्सन्ट्रेटेड HBr साठी अनहायड्रस NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 रिएक्ट करतो. आणि तो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जो असतो, ज्यापासून HBr फॉर्म केलेला असतं, तो कसा असतो, कॅटलिस्ट म्हणून पण काय होत असतो, तर ऍक्ट होत असतो. मी इथं इथिल अल्कोहोलचं एक्झाम्पल दिलंय. तुम्ही सेम रिएक्शन कशासाठी लिहून दाखवा, मिथिल अल्कोहोल साठी सेम रिएक्शन काढून दाखवा. त्यासाठी सेम CH3 CH2 CH2OH हा कोण आहे, एन प्रोपिल अल्कोहोल. हे दोन प्रायमरी अल्कोहोल आहेत. त्याची रिएक्शन तुम्ही HBr बरोबर काय करा, लिहा. दिस इज युअर होमवर्क. दिस इज युअर होमवर्क की मी तुम्हाला फक्त इथिल अल्कोहोलची रिएक्शन दाखवली आहे. तर तुम्ही काय करा, फॉर प्रायमरी अल्कोहोल मिथिल अल्कोहोल पण प्रायमरी आहे, एन प्रोपिल अल्कोहोल पण प्रायमरी आहे, त्यासाठी रिएक्शन. तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा सेकंडरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल बघूया, सेकंडरी अल्कोहोल बघूया. फॉर सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोलची रिएक्शन काय असणार आहे हे बघा. प्रायमरी अल्कोहोल पेक्षा सेकंडरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. प्रायमरी अल्कोहोल पेक्षा सेकंडरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. त्यामुळे आपण इथं घेताना काय घेऊया, R-CH-R. इथं काय आहे, OH. हा कसला अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. ह्याच्याबरोबर आपण HBr रिएक्ट करतो. पण हा HBr कसा असणार आहे, डायल्यूट HBr. हा HBr कसा असणार आहे, डायल्यूट HBr असणार आहे. पण हा डायल्यूट HBr फॉर्म कसा केला, कारण हा HBr तर अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे त्याला कसं प्रिपेअर करतो, इन सितू प्रिपेअर करतो. इन सितू प्रिपरेशन म्हणजे कसं प्रिपरेशन, फ्रेशली प्रिपेअर्ड आहे. मग इथं मी काय यूज करणार आहे, तर अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट H2SO. अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट H2SO. मग इथं काय येणार आहे, OH च्या जागी काय येणार आहे, Br. Br च्या जागी काय येणार आहे, OH. मग इथं R-CH-R. इथं काय येणार, Br प्लस इथं H डॅश काय येणार, OH. म्हणजे हा काय येणार आहे, तर सेकंडरी अल्किल ब्रोमाइड. इथं सेकंडरी अल्कोहोल आहे, तर हा कोण असणार आहे, सेकंडरी अल्किल ब्रोमाइड. बघा HBr कसा वापरलाय, HBr कसा वापरलाय, डायल्यूट वापरलाय. मग डायल्यूट HBr मिळण्यासाठी H2SO4 कसा घेतला, डायल्यूट H2SO4 घेतला. H2SO4 घेताना कसला घेतला, तर डायल्यूट H2SO4 घेतला. ह्याचे एक्झाम्पल बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं काय घेते, OH. हा सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि हा सेकंडरी अल्कोहोल म्हणजे नाव काय आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल. कोण आहे हा, आयसोप्रोपिल अल्कोहोल. ह्या आयसोप्रोपिल अल्कोहोलला रिएक्ट कोणाबरोबर करतो, HBr बरोबर. तर तो HBr कसा असतो, डायल्यूट HBr असतो. HBr कसा असतो, डायल्यूट HBr असतो. हा डायल्यूट HBr प्रिपेअर कसा केलाय, तर अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट H2SO4. का, तर प्रायमरी अल्कोहोल पेक्षा सेकंडरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी काय आहे, जास्त आहे. आणि सेकंडरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची गरज नाही. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरला सेकंडरी किंवा टर्शरीला, तर तिथं डिहायड्रेशन होतं. आणि तो डिहायड्रेशन काय देतो, तर अल्किल देतो. मग इथं काय येणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं काय येणार आहे, तर Br प्लस इथं काय येणार आहे, H डॅश काय येणार आहे, म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोलचं काय मिळणार आहे, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आयसोप्रोपिल अल्कोहोलचं काय मिळणार आहे,
आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आता ह्याचं एक्झाम्पल तुम्ही आणि एक घ्या होमवर्कसाठी. होमवर्कसाठी ह्याचं एक्झाम्पल इथे इथे CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 इथं काय लिहिते OH. हा कोण आहे सेकंडरी ब्युटिल काय आहे अल्कोहोल आहे. कोण आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आहे. या सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलचं काय करा रिॲक्शन करा. कोणाबरोबर रिॲक्शन करा तर HBr बरोबर रिॲक्शन करा आणि प्रोडक्ट लिहा. काय होणार आहे बाळांनो दुसरं काय होणार आहे का OH च्या जागी काय येणार आहे Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. हे सोडून दुसरं काहीही होणार नाही. म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल काय देणार आहे तर आयसोप्रोपिल ब्रोमाइड. नेक्स्ट टर्शरी अल्कोहोल. बघा जेवढा सेकंडरी अल्कोहोल रिॲक्टिव्ह आहे त्यापेक्षा जास्त कोण रिॲक्टिव्ह आहे तर टर्शरी अल्कोहोल आहे. मग त्याला तर डायल्यूट HBrच वापरायला पाहिजे. मग डायल्यूट HBr म्हणजे H2SO4 कसा यायला पाहिजे डायल्यूट यायला पाहिजे. इथं बघा रिॲक्शन C-OH इथं काय येणार आहे R इथं काय येणार आहे R इथं काय येणार आहे R. हा कसला अल्कोहोल झाला टर्शरी अल्कोहोल झाला. या टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन कोणाबरोबर करतोय HBr. HBr कसा आहे डायल्यूट. डायल्यूट HBr कसा आहे अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणून त्याला कसं प्रिपेअर केलंय इन सितू प्रिपेअर केलंय. इन सितू म्हणजे कसा प्रिपेअर्ड आहे हा फ्रेशली प्रिपेअर्ड आहे. म्हणजे इथं काय लिहिणार अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट H2SO4. काय होते डायल्यूट H2SO4. मग इथं काय येणार आहे OH च्या जागी काय येणार Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. आणि रिॲक्शन काय असणार आहे रिॲक्शन काय असणार आहे R-C-R. इथं परत R हा OH च्या जागी Br म्हणजे इथं Br येणार प्लस इथं काय येणार आहे H2O. म्हणजे हा काय असणार आहे टर्शरी अल्किल ब्रोमाइड. काय असणार आहे टर्शरी अल्किल ब्रोमाइड. डायल्यूट H2SO4 असल्यामुळे डायल्यूट HBr मिळाला. आणि डायल्यूट HBr घ्यायचं का तर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरला तर तिथं डिहायड्रेशन रिॲक्शन होते. कोणती रिॲक्शन होते डिहायड्रेशन रिॲक्शन होते. इथं लक्षात आलं. CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. इथं काय लिहितंय OH. हा कसला अल्कोहोल आहे टर्शरी. टर्शरी कसला अल्कोहोल आहे तर पेंटिल अल्कोहोल आहे. ह्याची रिॲक्शन कोणाबरोबर होते HBr. कसला HBr तर डायल्यूट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट H2SO4. मग काय होणार आहे OH च्या जागी काय येणार आहे Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. OH च्या जागी Br Br च्या जागी OH. रिॲक्शन काय मिळणार CH3C इथं CH3 परत इथं CH2 इथं CH3 इथं काय येणार आहे Br प्लस काय येणार H2O. काय येणार आहे H2O. हा काय मिळाला तर टर्शरी पेंटिल ब्रोमाइड. का सांगा टर्शरी पेंटिल ब्रोमाइड टर्शरी कार्बन आहे आणि टोटल काय बघा टर्शरी कार्बन आहे आणि टोटल कार्बन किती आहेत 1 2 3 4 5. टोटल कार्बन किती आहेत 5. बघा 1 2 3 4 5 5 कार्बन आहे. आणि हा कार्बन कसला आहे तर टर्शरी आहे. हा कोण होता तर टर्शरी पेंटिल अल्कोहोल होता. कोणता अल्कोहोल होता टर्शरी पेंटिल अल्कोहोल. हा टर्शरी पेंटिल अल्कोहोल काय देतो टर्शरी पेंटिल अल्कोहोल काय देतो तर टर्शरी पेंटिल काय देतो तर ब्रोमाइड. टर्शरी पेंटिल अल्कोहोल काय देतो टर्शरी पेंटिल काय देतो ब्रोमाइड. ब्रोमाइड टर्शरी पेंटिल काय मिळते आपल्याला ब्रोमाइड. टर्शरी पेंटिल काय मिळते ब्रोमाइड. ह्याचं एक एक्झाम्पल होमवर्कसाठी तर बसू कुठे हा प्रश्न आहे. इथं ऍडजस्ट करून बसवते काय इथं बघा. ह्याचं एक्झाम्पल होमवर्कसाठी हा घ्या CH3C इथं CH3 इथं पण काय येणार CH3 इथं काय येणार OH. म्हणजे हा कोण झाला तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. कोण आहे हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. लक्षात येतात का बघा कंडिशन्स. लक्षात येतात का बघा कंडिशन्स.
रिॲक्शन्स सेम आहे, लॉजिक फक्त कंडिशन्स इम्पॉर्टंट आहेत. हायड्रोजन हॅलाइड्स पासून अल्कोहोल पासून अल्कोहोल्सला हायड्रोजन हॅलाइड बरोबर रिॲक्ट केले की आपल्याला अल्किल हॅलाइड मिळतो. मग HCl वापरला तर क्लोराईड मिळतो, HBr वापरला तर ब्रोमाइड मिळतो, HI वापरला तर आयोडाईड मिळतो. पण सगळ्याचे कंडिशन्स काय आहेत, वेगवेगळे, कारण प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय आहे, वेगळी. अँड ॲज वेल ॲज HCl HBr आणि HI ची पण रिॲक्टिव्हिटी काय आहे, वेगळी आहे.